आयत्या घरात घरोबा हा चित्रपट सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ आणि सुप्रिया पिळगावकर यांसारख्या कलाकारांच्या अभिनयाने सजलेला होता। हा सिनेमा 1991 साली प्रदर्शित झाला। मात्र यात आणखी एका अभिनेत्रीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं। ती अभिनेत्री म्हणजे राजेश्वरी सचदेव। कानन हे पात्र तिने रंगवलं होतं। हा तिचा पहिला सिनेमा होता। या भूमिकेने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली। सिनेमा आला तेव्हा ती फक्त 17 वर्षांची होती। हा चित्रपट येऊन आता तब्बल 34 वर्ष उलटली आहेत। ही कानन म्हणजेच राजेश्वरी सचदेव सध्या काय करते हे या व्हिडिओद्वारे सांगणार आहोत। आयत्या घरात घरोबा हा सिनेमा केल्यानंतर तिने हिंदी चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली। याच काळात तिने झी टीव्हीवरील अंताक्षरी या गाजलेल्या शोमध्ये सूत्रसंचालन केलं होतं। सरदारी बेगम, हरी भरी, द फॉरगॉटन हिरो, वेलकम टू सज्जनपूर या गाजलेल्या हिंदी चित्रपटात ती झळकली। सरदार बेगम या सिनेमासाठी तिला बेस्ट सपोर्टिंग ॲक्ट्रेसचा नॅशनल अवॉर्ड मिळाला होता। ती फक्त उत्तम अभिनेत्री नसून गायिका सुद्धा आहे। तिच्या गाण्याचे अल्बम आलेत। 2007 साली आलेला तिचा हुल्ले हुलारी हा अल्बम गाजला होता। नंतर 2014 साली ती डोंबिवली रिटर्न या मराठी चित्रपटातही मुख्य भूमिकेत दिसली होती। नंतर ती संहिता द स्क्रिप्ट या चित्रपटात राजगायिकेच्या भूमिकेत दिसली होती। तिने आपल्या करिअरमध्ये जवळपास 5 ते 6 मराठी चित्रपटात काम केले। तिने ओम नमः शिवाय, नच बलिये, बालिका वधू, पेशवा बाजीराव यासारख्या गाजलेल्या हिंदी मालिकांमध्ये काम केले। तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर तिने वरुण बडोला या हिंदी अभिनेत्याशी 2004 साली लग्न केलं। वरुण हे हिंदी मालिकांमध्ये प्रचंड लोकप्रिय कलाकार आहेत। या दोघांना एक मुलगा आहे। राजेश्वरी सचदेव यांचे वडील पंजाबी असून आई तमिळ आहे। तिच्या वडिलांचे नाव इंद्रजीत सचदेव असून ते सुद्धा अभिनेते आहेत। मी मुंबईकर असल्याने माझे मराठी खूप चांगले आहे असे ती सांगते। ती पंजाबी असली तरी आतापर्यंत तिने एकाच पंजाबी चित्रपटात काम केलंय। सध्या राजेश्वरी 50 वर्षांची असून ती सध्या अनेक हिंदी सिरियलमध्ये काम करते।